VIT कॉलेजमधील पहिले कवी संमेलन महफिल, एक कविता मनातली. मी ईशान. मी राम. आता राम तुम्हाला आमच्या क्लब विषयी काही सांगेल थोडक्यात. Now the reason for which this club was started is that I've written it down. I'm sorry. To nurture a poetic culture in VIT, because as we see, there are many clubs, but right now that means I and Ishan found it out that if there are some certain poems hidden in between anyone's diaries and he wants to present it out, then there is no such platform available as of now. So that's why we made this platform entirely for you. And second thing, to make the audience appreciate the beauty of such things, because to write a poem is one thing, and to express it is entirely another. So that's why I and Ishan have started this thing, Mahfil, and now Ishan will go on with the proceedings. स्टार्ट करायचं. रिस्पॉन्स द्या काहीतरी. डायरीत हरवलेल्या कवितेंना व्यासपीठ मिळवून द्यायचं आहे आज. डायरीत हरवलेल्या कवितेंना आज व्यासपीठ मिळवून द्यायचंय. प्रत्येक कवितेच्या मागे एक गोष्ट असते आणि पुढे प्रवास. कारण कविता त्या समजायच्याच नसतात, समजायच्या असतात त्या भावना. हरून तो डाव देखील खेळ पुन्हा मी मांडला. हरून तो डाव देखील खेळ पुन्हा मी मांडला. कवितेच्या या खेळासाठी देह माझा सांडला. कवितेच्या या खेळासाठी देह माझा सांडला. या मैफिलमध्ये तुम्हाला पुढे अनेक कविता ऐकायला मिळतील, पण मैफिलवर एक शेर ऐकवायला मी बोलवतो अक्षौभ्य. भाषा कोई भी हो, लेकिन सराहना, प्रशंसा मिलना ये हर कवि के जज्बात होते हैं. इसलिए हमारे दिल में जो आया वो ही हम सुनाते हैं कि माहौल बनाना तो आपके बस की बातें हैं. उठा देना तालियों में जो पंक्ति कोई छू जाए. उठा देना तालियों में जो पंक्ति कोई छू जाए. वाह वाह के शोर में ही तो महफिल को सजाते हैं. आता कपिल सरांचं आगमन झालेलं आहे. कपिल सरांसाठी जोरदार टाळ्या. आमच्या क्लबला त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आता आपण पहिल्या कवीला बोलूया. पहिला कवी हा त्याच्या व्यक्तिमत्वानेच खूप फेमस आहे कॉलेजमध्ये. त्याच्या आता त्याच्या व्यक्तिमत्वामध्येच मैफिल मुरलेली आहे आणि प्रेम कवितांसाठी हे कवी खूप फेमस आहे. तर त्यांना बोलूया आपण, आपले लाडके अजय गडकर.